नमस्कार, मी अनिल धुपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नाट्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 10 दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन डॉक्टर JP नाईक सभागृह शिवराज महाविद्यालय गडिंग्लज येथे करण्यात येणार आहे. रंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार तयार व्हावेत या हेतूने सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून डॉक्टर किरण कुलकर्णी सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांच्या नियोजनाखाली या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून नवोदित नाट्यकलाकारांना नाटकांच्या तंत्राचा अभ्यास व्हावा, योग्य मार्गदर्शन मिळावं, त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा व त्यांना योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी हे नाट्य प्रशिक्षण शिबिर 9 मार्च ते 18 मार्च 2026 या 10 दिवसाच्या कालावधीत होणार आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी मर्यादित जागा असून वय वर्ष 16 ते 45 या वयोगटातील नवोदित कलाकारांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. प्रशिक्षणामध्ये कुठलेही मूल्य आकारले जाणार नसून प्रवेश विनामूल्य आहे. या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शक म्हणून राजेंद्र पोळ सांगली, विषय लेखन व संहिता, देवदत्त पाठक पुणे, विषय दिग्दर्शक, तुषार भद्रे सातारा, विषय आवाज जोपासना व वाचिक अभिनय, उमेश घळसाळीसी मुंबई, विषय शब्द व अभिनय, डॉक्टर सोमनाथ मुटकुळे संकेश्वर, विषय सांघिकता व एकाग्रता, चंद्रशेखर फडणीस कोल्हापूर, विषय आत्मविश्वास, सिने अभिनेत्री पल्लवी कदम नाशिक, विषय कलाकार निवड, मुकुंद पटवर्धन सांगली, विषय नेपथ्य, रोहन सुनील घोरपडे कोल्हापूर, विषय प्रकाश योजना, मिलिंद कोचरेकर मुंबई, विषय रंगभूषा व वेशभूषा, रमेश कदम मुंबई, विषय सराव, शशिकांत मोहिते गडिंग्लज, विषय योग साधना असे ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य कलावंत, तंत्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक व दिग्गज मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. सोबतच प्रशिक्षण संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी सादरीकरणाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तरी या नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित असल्याने लवकरात लवकर नोंदणी करून या ठिकाणी प्रवेश निश्चित करावा असं आवाहन शिबिर संचालक ज्येष्ठ रंगकर्मी जुगल किशोर ओझा यांनी केलेलं आहे. प्रवेश अर्ज नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर रंगराव हेंडगे 89 56 59 23 64 या ठिकाणी संपर्क करावा असं पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे. कागल पंचतारिकेत औद्योगिक वसाहतीमध्ये कामगाराचा खून. रस्त्यावर उभारल्याच्या कारणावरून धक्काबुक्की करून तारेच्या कंपाऊंडवर ढकलून दिलं. लोखंडी पाईप डोक्यात मारली. त्यात उत्तर प्रदेशातील MIDC कामगाराचा मृत्यू झाला. कागल पंचतारिकेत औद्योगिक वसाहत येथील स्क्वेअर इंजिनियर्स या कंपनीच्या समोर बुधवारी रात्री 4 मार्च रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उमेश कुमार बरसादिक कुमार, वय वर्ष 30, राहणार नेवरिया उत्तर प्रदेश, सध्या राहणार कागल MIDC असं मयत तरुणाचं नाव आहे. गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. नीलमणी विनोद कुशवाह, वय वर्ष 24, राहणार नेवरिया उत्तर प्रदेश व अजय देवेंद्र कुशवाह, वय 25 वर्ष, राहणार उत्तर प्रदेश, सध्या राहणार कागल MIDC या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी सत्यम कुमार हा जगन्नाथ मंदिराजवळ तळंदगे तालुका हातकणंगले येथे राहतो. तो कंपनीतील काम आटोपून तळंदगे येथे जाणार होता. रात्रीची वेळ असल्याने मयत उमेश कुमार यास फोनवरून मोटरसायकलवरून सोडण्याची विनंती केली व त्याला घेण्यासाठी कंपनीजवळ आला. कंपनीजवळ थांबलेल्या सत्यम कुमार यास येथील वॉचमनने रात्रीच्या वेळी इथं का थांबला आहेस असं विचारलं. वॉचमन काय सांगतोय हे तुला कळत नाही का असं जोरजोराने बोलला. सुरक्षा रक्षकाबरोबर वाद का घालतोयस म्हणून तारेच्या कंपाऊंडवर ढकलून दिलं. सत्यम कुमार व मित्राचा वाद सुरू झाला. उमेश मळसाराम कुमार व उमेश कुमार बरसाली कुमार येथे आले. भांडण सोडण्यात गेले त्यावेळी आरोपी नीलमणी विनोद कुशवाह व अजय रामचंद्र कुशवाह या दोघांनी मिळून उमेश कुमार या शिवीगाळ केली. तारेच्या कंपाऊंडवर ढकलून दिलं. लोखंडी पाईपने डोक्यात जोराने मारहाण केली. त्यात तो रस्त्यावर गतप्राण झाला. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनास्थळात करवीर पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर
शाहूवाडी विभागाचे पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, गोकुळ शिरगावच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम, उपरेचे पोलीस निरीक्षक लिंगप्पा चोखंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास कागल पोलीस करत आहेत.